मार्च महिना लागताच उन्हाळ्याच्या झळा जाणवायला सुरुवात होते। हा ऋतू म्हणजे झाडांवर नवीन पानांसह फुले उमलण्याचा काळ। या दिवसात अमरावती जिल्ह्यातील पळस वृक्षांवर उमललेली फुलं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। विशेष म्हणजे मेळघाट भागात पळस झाड मोठ्या प्रमाणात असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। उन्हाळा सुरू झाला की वृक्षांची पानगळ सुरू होते आणि निष्पर्ण वृक्ष पाहायला मिळतात। अशा वेळी उन्हाळ्यातील काही झाडं बहरत असतात। यातीलच पळसाची झाडं आपलं लक्ष वेधून घेतात। पळसाचं झाड हे मध्यम आकाराचं आणि 12-15 मीटर उंचीचं असतं। पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुलं होतात। पळसाला जशी पिवळी तसेच दुर्मिळ आढळणारी पांढरी फुलंही आढळतात। पण या सुंदर रंगांना गंधही नाही, परंतु पळस फुलला की संपूर्ण जंगल लाल रंगांनी न्हाऊन निघतं। पळसाच्या फुलांमधील मध वेचण्यासाठी असंख्य पक्षी झाडावर येतात। पळसाच्या फुलांपासून रंग देखील तयार केला जातो। ग्रामीण भागात पळसाच्या पानांचा उपयोग पत्रावळीसाठीही केला जातो। हा वृक्ष वर्षभर हिरवागार, पण वसंत ऋतू आला की याची पानगळ होते। एकही पान झाडाच्या फांदीवर शिल्लक राहत नाही, परंतु पुढच्या काही दिवसातच लाल भडक फुलांनी फुलून जातो। निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ घालते। विशेष म्हणजे प्राचीन काळापासूनच पळसाचा औषधशास्त्रात औषध म्हणून उपयोग केला जातो।